नमस्कार. आज युनेस्कोने जाहीर केलेला जागतिक मॅनग्रूव्ज डे. आपल्यासोबत डॉक्टर निरंजना चव्हाण आहे, माजी प्राध्यापिका, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. त्यांच्याकडून आपण या जागतिक मॅनग्रूव्ह दिवसाबद्दल जाणून घेऊ. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, वर्ल्ड मॅनग्रूव्ह डे कधी सुरू झाला आणि यामागची संकल्पना काय आहे? याला जागतिक खारफुटी दिन असं म्हणतात. वर्ल्ड इंटरनॅशनल मॅनग्रूव्ह डे हा 2015 साली युनेस्कोने त्याची स्थापना केली. दरवर्षी 26 जुलै रोजी हा साजरा केला जातो आणि याची संकल्पना अशी आहे की जनमानसापर्यंत खारफुटी परिसंस्थेबद्दल त्याची माहिती सर्वांना मिळावी आणि त्याच्या संवर्धन आणि संरक्षणाबद्दल आपण काय कार्य करू शकतो याबद्दलची ही संकल्पना. मॅनग्रूव्ह म्हणजे खारफुटी असं म्हणतात, कांदळवन, याचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे? आता खारफुटी ही अतिशय महत्त्वाची अशी किनारपट्टींवरची परिसंस्था आहे आणि ह्याचं महत्त्व म्हणजे किनारपट्टीवरती होणारी वादळे, धूप, सुनामी आणि इतर काही आपले हवामानाचे बदल या सर्वांपासून खारफुटी परिसंस्था आपलं संरक्षण करतात. या वनस्पती ह्या प्रामुख्याने दलदलीच्या ठिकाणी म्हणजे खाडी भागात येतात आणि त्यांची विशिष्ट रचना अशी असते की त्यांची मुळं ही जमिनीची धूप कमी करतात. ही मुळं आहेत ती अतिशय गुंतागुंतीची अशी आधारमुळं असते आणि तीच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. बरं, महाराष्ट्रात किंवा कोल्हापूरच्या आसपास ही खारफुटी क्षेत्र आढळते काय? तसं पाहायला गेलं तर कोल्हापुरापासून 130 किलोमीटर अंतरावर, 140 किलोमीटर अंतरावर आणि तिथून पासून दूरवर म्हणजे सर्वत्र महाराष्ट्र किनारपट्टी प्रदेशात एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. तो म्हणजे असा की पालघर, ठाणे, बृहन्मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. कोकण किनारपट्टींचे मैदान उत्तरेला हे दमण पासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंत पसरले आहे. ठाणे पालघर खाडी परिसरात दमण, गंगा, वैतरणा ह्या भागात चिपी, कांदळ ही समूह आढळतात. बृहन्मुंबई बघितली तर विक्रोळी, बांद्रा, मानखुर्द या सर्व दलदलीच्या ठिकाणी त्या अजूनही थोड्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये ह्याची जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात जास्त म्हणजे अलिबाग, रोहा, पेड, उरूमचा भाग, बाणकोट इथं ह्या वनस्पतींचे समूह अजून थोड्या प्रमाणात टिकून आहेत. रत्नागिरी जिल्हा धरला तर रत्नागिरी जिल्ह्यात ही याची जैवविविधता भरपूर प्रमाणात आढळते. एकूण 26 प्रजाती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिंचखरी, नारायणमळी, भाटेखाडी आणि शिरगाव इतरत्र सर्व ठिकाणी त्या आढळतात. आणि सिंधुदुर्ग म्हटलं तर आपल्या जैवविविधता ही भरपूर आहे. तिथे एकूण 28 प्रजाती कांदळाच्या प्रमुख प्रजाती ह्या आढळतात. आणि आता काही दुर्मिळ वनस्पती तिथे आहेत. तर सिंधुदुर्गमध्ये देवगड, राजापूर, दापोली आणि इतर ठिकाणी वेंगुर्ला या ठिकाणी यांचे समूह असे पसरलेले आहेत. मॅडम, कोल्हापुरात या खारफुटी काय मॅनग्रूव्ह म्हणतात याविषयी काही संशोधन होतंय काय किंवा संवर्धनाचं काम असं होतंय काय? आता संशोधनाचं खारफुटीवरचं कार्य हे
आपले प्रोफेसर डॉक्टर जी.व्ही. जोशी यांनी त्याची सुरुवात कोल्हापुरात साधारणतः 1980 साली केली आणि त्यांनी सागरी किनारपट्टीवरील या दलदलीच्या ठिकाणी वाढणाऱ्या खारफुटी वनस्पतींच्या परिसंस्थेवर कामाची सुरुवात केली. त्यांच्याकडे मोठे प्रकल्प होते आणि तेव्हापासून शिवाजी विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र विभागात याचे काम, संशोधनाचे काम सुरू झाले. त्याच्यामध्ये सागरी किनाऱ्यावरील सर्वच वनस्पतींचा समावेश होतो. डॉक्टर जी.व्ही. जोशी यांच्यानंतर प्राध्यापिका आणि वनस्पती तज्ज्ञ प्रमुख डॉक्टर लीलाजी भोसले यांनी त्याचं काम सुरू केलं आणि त्यांचं हे काम जवळजवळ 50 वर्षे या विषयावर अतिशय सखोल असा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर मी त्यांना वंदन करते, डॉक्टर एल.जे. भोसले मॅडम यांना. त्यांनी अशा पद्धतीचं ट्रेनिंग मला दिलं, माझ्या विद्यार्थ्यांनाही दिलं आणि आमच्या ग्रुपला सगळ्या दिलं की आम्ही त्याचा थोडाफार विस्तार करू शकलो आणि जे काय आम्ही शिकलो ते त्यांच्यापासून फील्ड वर्क हे अतिशय महत्वाचं त्यांच्याकडून आम्ही शिकलो. पर्यावरणाचा सखोल भाग या वनस्पती प्रजाती आणि त्यांची पूर्ण परिसंस्था ही घेऊन त्यांचं संरक्षण आणि संवर्धन कशा पद्धतीने करावं याचा विचार आम्ही पुढे पुढे नेत राहिलो आणि सर्व अंगानी त्याचा संशोधन मी सुद्धा गेले 40 वर्ष करीत आहे आणि अजूनही तो थोड्याफार प्रमाणात आम्हाला जिथं साईट्स दिसतील तिथं आम्ही त्या प्रजातींचं, ज्या दुर्मिळ झालेल्या आहेत त्यांचं संवर्धन करत राहतो. तर ह्याची टेक्निक्स ही प्रत्येक प्रजातीची, त्याला जर संवर्धन करायचं असेल तर ही प्रत्येक प्रजातीची टेक्निक लावायची म्हणजे रोपण करण्याची ही वेगळी आहे. कारण ह्या वनस्पतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा रचना आहेत आणि त्याचा आता मी काही बोलत नाही कारण आपल्याकडे 26 जुलै पुरतच मर्यादित वेळ आहे, त्यामुळे त्याचं आपण नंतर थोडंसं बघूया. पण याच्यावरती भरपूर संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये झालेलं आहे आणि आता मालवण सेंटरचंही काम सुरू ठेवलेलं आहे आणि मला वाटतं ते झुलॉजी डिपार्टमेंटकडे आता मालवण सेंटरचं काम सुरू आहे. तर तिथेही त्याचं कामाची सुरुवात आता थोडीफार झालेली आहे असं मी म्हणेन. जनतेला या दिवशी तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? महाराष्ट्राची किनारपट्टी जैवविविधतेने नटलेली आहे. आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीवरती कांदळवनाच्या एकूण 28 प्रजाती आढळतात आणि ह्या विविध भागामध्ये, विविध खाडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. एकाच ठिकाणी एकच सगळ्या प्रजाती ह्या आढळत नाहीत आणि ही त्यांची काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत. दुर्मिळ खारफुटींचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने स्थानिक लोकांनी संशोधकांच्या बरोबर किंवा इतर काही आपल्या NGOज किंवा इतर संस्था ज्या कार्यरत आहेत याचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या बरोबरीनं काम केलं पाहिजे. कारण किनाऱ्याचे स्थानिक लोक जे आहेत तर स्थानिक लोकांना याच्यापासून आर्थिक लाभ होतो. मत्स्यपालन, इतर ॲक्वाकल्चर, नंतर क्रॅब कल्चर, प्रॉन कल्चर आणि एपिकल्चर या सगळ्या व्यवस्थापनेतून त्यांना त्याचा भरपूर आर्थिक लाभ होतो. म्हणजेच किनारपट्टीवरचे आपण इंग्रजीमध्ये बायो रिसोर्सेस जे म्हणतो ते बायो रिसोर्सेस भरपूर प्रमाणात आढळतात आणि स्थानिक लोकांची अर्थव्यवस्था यावर अवलंबून असते. जर आपण खारफुटी वाचवली तर त्यांना नक्कीच जास्तीत जास्त आर्थिक लाभ होणार आहे, म्हणजेच इकॉनॉमी त्यांची वाढणार आहे. खारफुटी असतील तर
मासेमारीचा धंदा हा जास्त चांगल्या प्रमाणात चालतो. मासे भरपूर प्रमाणात मिळतात, कारण त्या अधिवासातच त्यांचं प्रजनन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि त्यामुळे संरक्षण आणि संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे असं मला वाटतं. किनारपट्टीजवळ राहणाऱ्या लोकांना नवीन रोपांची लागवड कशी करावी वगैरे तांत्रिकदृष्ट्या आम्ही काही तिथे सेमिनार घेतलेत, फील्ड व्हिजिट्स देऊन त्यांना त्याबद्दल माहिती दिलेली आहे. जनमानसात त्यांचं संवर्धन कसं करावं याबद्दल पण आम्ही काही वेंगुर्ल्याच्या ठिकाणी, देवगड ठिकाणी, आचरा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी, तसेच रत्नागिरीत त्याच्या रोपवाटिका कशा तयार कराव्या याबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे स्थानिक लोकांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे. आणि तरी सुद्धा खारफुटी वाचली तर आपले किनारपट्ट्या वाचणार आणि सागरी किनारे समृद्ध होणार. आणि लोकांनी खारफुटी वाचवली तर किनारपट्ट्या वाचणार आणि वातावरणातील अतिरिक्त कार्बन शोषून हवामान बदलाचा सामना करण्याचा हा खारफुटी झाडांचा महत्वाचा मोलाचा वाटा आहे. तर ह्याला पर्याय नाही. किनारपट्ट्या वाचवायच्या असतील, हवामान बदलाला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर सागरी किनाऱ्याचे तटरक्षक म्हणजेच खारफुटी यांना आपण वाचवलं पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे. आणि प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे असं मी म्हणेन. आभारी आहोत मॅडम, तुम्ही आम्हाला या किनारपट्टी वाचवणाऱ्या आणि हवामान बदलाला सामना करणाऱ्या खारफुटीबद्दल मौलिक माहिती दिली. थँक्यू. धन्यवाद.